चालणार आहे. आता हे असंच आहे नंतर आज हे बी असं. असंच आहे, पहिला बी असं होतं. पहिल्यापासूनचे आपले व्हिडिओ बघा. मग ह्या तिकडच्या आता इथं किती शिल्लक आहेत इकडच्या? बेसब्रूटचं वासरू आहे माझा पहिला. सॉरी दुसऱ्या हाताला. फर्स्ट टाइमला 30 लिटर दूध केलंय. मला जरा थोडंसं काहीतरी वाटलं म्हणून मी गाई विकली, म्हटलं जरा थांबू द्या नंतर करा. म्हणजे विकल्यानंतर पण घरी ठेवली? हा, विकल्यानंतर बी घरी ठेवली. 1,52,000 बैल विकले. फर्स्ट टाइम 30 लिटर दूध केली गाय. आडर किती एकदम दात 6 दात. मी काय सांगतोय, आपल्या क्वालिटीला बीट बी करायचं नाही, कोणी करायचंच नाही. 1,52,000 बैल दिली गाय. दात 6 दात बघा. हो का, आहे का शिल्लक? ही रेड व्हाईट रेड जर्सी गाय मालकात सांगले 35 लिटर दूध केलंय म्हणून. मी आपलं सांगितलंय, आमच्या जवळजवळ माणसाला दिली 1,45,000 रुपये दिली गाय. ही जवळ आलेली आहे ना? हा, 25 ते 30 मध्ये दूध करून म्हणून दिलं. 15 दिवस घेईल. हा, 15 आरामशीर घेणार गाय. गायला कासाला कप्पा असणार गाय ब्रीडवाली असते. हा तेच की आडर क्लिप. ही बघा ऑर्डर क्लिक हिची आहे का नाही, गाय दूधच काढतात. काय 1,45 ला गाय आपण 30 लिटर वाले आज बी विकतो. आणि जर कोणाला म्हणत असेल ना भेटत नाही तर मी देतो म्हणा, माझ्याकडे गेला. हो का, फर्स्ट टाइम पहिला वासरू 2 दात. ही पण 2 दात. 2 दात इकडे बघा. ह्यावेळी काय पहिल्या रोमची छडीच लावली. हे बघा, आहे का 2 दात? 2 दात 1,30,000 रुपये दिले वासरू. ह्यावेळी पण वाईट वाटते लेट आणायचं. नाही बघा, क्वालिटी म्हणाल ना तर एक नंबर. ह्यांना बेंगलोरमध्ये आकाशाने म्हणते ती त्यांच्या भाषेत. ही बेंगलोर ओल्ड ब्रीड, जी कधी दुधाला फेल जाणार ब्रीड. फर्स्ट टाइमला 27-28 लिटर शूट करणार. 1,30,000 रुपयाला आपण इथे विकली. 1,30,000 रुपये 2 दात वासरू. अजून तर ही कमी ईद बरं वाढणार. एवढं वाढेल, एवढं वाढेल. एवढं वाढल्यानंतर ही गाय आम्ही 2 लाख रुपये घेतो. फक्त कसं होतं, आपल्याला आली आपण दिली, आपला काही जास्त पैसे काय धंदा नाही. हिच्या तर माणूस चौका बसून जेवण करा असा चौक आहे. पहिल्यावर गाय हे पण गायचा चौक बघा, फुल ब्रीड. पहिल्यावर गाय ही पण पाळ गेली. पहिल्यावर गाय दाताला दाताला पूर्ण झाली ही गाय. पाळ गेली. पाड गेली म्हणजे फक्त आता दूध काढायचं आपल्याकडे आली म्हणलं तरी चालेल. खाऊन 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 दूध काढा आली. ती पण गाय दिली मी 1,60,000 रुपयाला. आणि पाड जाऊन पण त्यांनी एवढी ताकद ठेवली. बेस्ट क्वालिटीची गाय. खायला बघा जाऊ काय गाय आहे ती. जबरदस्त क्वालिटी गाय. का 2 महिन्याची कच्ची गाय. झाडून ठेवलेला आहे ना? हे हा, झाडून ठेवली नाही ना? हे झाडून बिडून आपली क्वालिटी तुम्हाला सांगते ना, जे आहे ते वस्तुस्थितीला जगून राहणार आम्ही. एवढं 4 दात 4 दात पहिलं रो इम्पॉर्टंट. एबीएस आरमाडा ओरिजिनल आरमाडा, ओरिजिनल आरमाडा विथ पेडिग्री. बोलायचं नाही. त्याची साईज बघा, काही बॉडी लेंथ बिन जबरदस्त आहे. तिकडून नाही दिसत. दात बघा, दात तिकडून हे बघा दिसलं का? 4 दात. दाताला 4 दात आहे. हेच क्वालिटी बिलिटीचा विषयच घ्यायचा नाही. चिकन आहे, सुपर क्वालिटीची गाय. फर्स्ट टाइम गए बेंगलोरमध्ये मला 3.5 लाख रुपये व्यापार सांगितला होता इथं बेंगलोरमध्ये. आणि तुम्ही इथं किती इथं येऊन शेतकऱ्याला 1,81,000 रुपये दिली. ही आपली क्वालिटी. हो का, 2 दात वासरू. इम्पोर्टेडचं वासरू आहे. सारडा डेअरीचं. हे सारडाच्या गायचं वासरू आहे. 2 महिने कच्चे आहे. फर्स्ट टाइमला 35 लिटर दूध काढ. 2 दात 2 दात. साईज बी फुल आहे. हे आपण घेतलेल्या वासराला तोड आहे. तुम्हाला तोड, तुमच्या वासराला तोड आहे. हे बघा 2 दात आहे का? खरंच वाईट वाटतंय लेट आले तर. 2 दात. नाही ते घेतलं असतं ह्याला पण. आता मला सांगा, ही वासरू बनायला किती रुपयाला आणि घ्यायचं किती रुपयाला, विकायचं किती रुपयाला? हे बघा, ज्यांनी प्रामाणिकपणे वासरं सांभाळत किंवा ज्यांनी वासरावर खर्च करतात, थोडापासून हिशोब काढला ना माझी तर 4 इंच हाईट आहे. 4-5 इंच एवढा हाईटला वासरू जायला त्याला खर्च किती करायला लागतो? तेच सांगतोय की ह्या साईजचं वासरू बनवायसाठी त्या म्हणजे सरासरी याचं 2 दात म्हणजे 2.5 वर्षाच्या आतलं वासरू आहे. 26 महिन्याचा वासरू आहे. त्याच्यात जर एवढा हे करायचं, बॉडी स्ट्रक्चर बघा काय, उभं राहायची पोझिशन काय, ही क्वालिटी जर मागं असेल दोन्ही पायामध्ये नॉर्मल पण अंतर किती आहे. हीच गाडी विकताना 2 लाख रुपये विकू शकतो आपण. तर काय बरकड्यांमध्ये अंतर दाखवा, हात मारा बरकड्यात. 3 बोट सबसेल. हो का, आता बरकडे दिसतच नाही बरकड दिसत नाही पण सांगतोय 3 बोटा 3 बोट बसतात आरामशीर बसते. आणि फुल साईजवर येते. आता 4थं पण आरामात बसणार. ती जेव्हा साईजवर येईल ना गाय, जेव्हा 7,000 पर्यंत एवढी गाय असणार आहे. त्या शेतकऱ्याला दिली ना, शेतकऱ्याने मी माझ्याकडे 4 राऊंड मारलं होतं. त्याला म्हटलं ही गाय घेऊन जा बिंदास, मला सांग दूध काढल्यानंतर. तर दूध काढून फोनच करेल कसं गाय दिली. बरं, ही कितीला दिलं? 1,57,000.
अनबिटेबल प्राइस नाद नाही करत नाही ही वासरू ते येणारा प्रत्येक माणूस आणि प्रत्येक व्यक्ती खुश होऊनच गेला पाहिजे, शिवाय देऊन गेला नाही पाहिजे. हा काय होतं, काही गोष्टी माझ्याकडून इकडे तिकडे होते त्याला मी ऍडजस्ट करत असतो मी. ब्रीड बघा थोडं बघा, नाद नाही करायला नाही खरंच वासरूच टाकायचं ते. जबरदस्त क्वालिटी. ज्याला ब्रीड कळतं त्याला ह्यातलं काय लय सांगायची गरज नाही पडणार. आता मला सांगा बघा, आता ही गाय आम्ही विकली 1,55,000 रुपये बरोबर. दात शिल्लक गाय दुसऱ्या त्याची आता गाय रनिंग कंडिशनला 32 लिटर चालू आहे. खाली वडवाई शाळेचं प्राडी सिमांचं कालवडी दिला इम्पोर्टेडचं, जे आपण बघितलं का नाही. 32 लिटर चालू असणारी कालवडी 1,55,000 रुपये देतो. म्हणजे मला धंदा कळत नाही का? हा ही तीच ना मागच्या वेळी आपण व्हिडिओ त्या कालवडीला लय म्हणजे काय भाग नक्की क्वालिटी म्हणजे काय? दूध म्हणजे क्वालिटी का दिसायची क्वालिटी? तिला शिंगा हा विषय सोडला तर सगळं चांगलंच आहे. अहो शिंगामुळे 1,55 दिली, ह्या प्राइसला कोणी बी काय आणली चॅलेंज आपलं. मी गाय दुसरीत दिल्यानंतर मी कधी पैशाचा विषय घेतला नाही, कधीच नाही. नाही गाय चांगली इथं का ठेवली हिला? मित्राला विकली होती फौजे, म्हणलं काय घरी ठेव, म्हणलं मी आल्यानंतर नेतो. त्या शब्दाला मान राखला, त्यानं म्हणलं पैसे पाठवलं, त्याला नको पाठवून म्हणतो डायरेक्ट त्यानं पैसे पाठवले म्हणून गाय ठेवायला लागली. पण शब्दाला किंमत दिलेली आहे. किती जणांनी मागितलं असणार मला, पण मी काही नाही परत विकली कधी. शब्द हा शब्द आहे. बरं एकदा पूर्ण ॲड्रेस. ॲड्रेस आहे मुक्काम पोस्ट आंबवडे, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. साताऱ्यातून किती किलोमीटर आहे? साताऱ्यातून 20 किलोमीटर आणि कोरेगावपासून एक 9 किलोमीटर अंतर आहे. आणि तुझा मोबाईल नंबर तुमचा? 74 20 99 21 47. तुमचा काय बंद लागतो असं फोन येतात मला. दुसरा नंबर घ्या, अल्टरनेट नंबर आहे 98 90 49 28 43. दोन्ही नंबर डिस्प्लेला टाका. ठीक आहे. पण तुमचा काय नंबर बंद असतो? पण काय होतंय म्हणजे माणसांचा आता काय बंद का असतो, तर जरा प्रेम माणसांचं लयच होतंय का? एवढं प्रेम आहे खरोखर सांगतो. माझ्याकडे आज बी 4 5 6 लाख ॲडव्हान्सच पडू नये माणसांचा की गाय आण म्हणून. आज माणसांना गाय उधारी मागतात, उधार देतात. माझ्याकडे ऑलरेडी ॲडव्हान्स पडू नये 5 5 6 लाख. माणसांचं जेवढं प्रेम आहे ना, आज बी माझ्याकडे मी जवळपास 10 15 माणसं मागायला आली होती. 50,000 खिशात लाख रुपये टाकून शेतकरी माणसं आली होती खिशात की विकास गाई आमच्याकडे आमचे पैसे घे आणि गाय आम्हाला आण. मग त्या माणसांचा किती विश्वास असेल आपल्यावर? त्या माणसाला कशी मी गाय देऊ शकतो डुप्लिकेट गाई? आणि ते विश्वास जपायसाठी पण मी लय पुढे कसरत सांगितलं करायला बघ, म्हणलं मला शेतकऱ्यासाठी काम करायचे, मला जेवढ्या कमीत गाई देता येईल तेवढी कमीत गाई द्यायची, क्वालिटीची गाई द्यायला लागेल तुम्हाला. मी माझ्या पोटापुरतं पैसे कमी पण शेतकऱ्यासाठी घर दान शेतकऱ्याचा एवढा मी निर्धारच घेतला. 1 नंबर टॉपची गाई हिशोबात घालायची माझा म्हणजे आपल्याला तेच ना की जशी आली तशी देणे. धीरे चांगली आली म्हणून माग द्यायची नाही, खराब आली म्हणून स्वस्त द्यायची नाही. 32-34 लिटर दूध चालू असणार आहे. काय कमी आहे काय यांच्यात? रवत बिवत काय काही आजार नाही पडत ना, काय नाही. मग नक्की क्वालिटी म्हणजे पैसे असतात कसे, तर मला अजून समजलं नाही राव. ही 2 लाख 2.5 लाख काय आहे मला समजलं नाही अजून नक्की काय आहे, सिस्टमच समजलं. सरासरी दर क्वालिटी हे लयच गोष्टी आहेत. सगळीकडे असं चाललंय का की 2 लाखाच्या वर विकली तरच क्वालिटी? आता तसंच मानायला लागेल. दर वाढून विकल्यानंतर क्वालिटी काय. फक्त कसं होतं माहिती आहे का, आपण आपला विषय काय बेस्ट, मी पुढे बी सांगितलं की मला जेवढ्या कमी किमतीत तुम्हाला गाय देता येईल आणि मला जितक्या कमीत किमतीत शेतकऱ्याला माझं मार्जिन ठेवून मी काय गाय फुकट विकत नाही किंवा मी काय हे करत नाही. माझं जे काय असेल XYZ मार्जिन, मी मार्जिन किती घेत असेल तुम्हाला माझ्या गाय विकण्यावर तुम्हाला समजतंय किती मार्जिन घेईन काय आहे. ते मार्जिन ठेवून मला 2 पैसे राहून पुढच्या शेतकऱ्याला जाणार की ही माझ्याकडून क्वालिटीच गेली पाहिजे. हां त्यातनं काय 19-20 झालं तर त्याला मी सांभाळतो. आता बी 1-2 गाय मी बदलून दिल्यात. काय होतं बाबा दूध कमी आलं काय तर बदली करून दिलं. बदली करून म्हणायला बदली करून देणं ठीक आहे, पण मी बदली करून ओरिजिनल दिलं. ओरिजिनल ते ओरिजिनल नाही दिल्यात तुम्ही, तिथे मी पण बघितलेले आहेत. मी मला असलं व्हिडिओच ते आवडत नाही. याला व्हिडिओ बनवा त्याला व्हिडिओ बनवा, दिलेला आहे तर दिलेला आहे बनवून काही विषय नाही. मी आपलं मार्केटिंगसाठी नाही, जे काय केलंय ते गरज काय आहे केलंय. मला सांगा, आज 2 तासात गाय काल 3 वाजता आल्या गाय, 3 वाजता यायचं मग गाय 6 वाजता विकल्या. माणसांचं प्रेम असल्याशिवाय काय विकतात का? माणसाचा विश्वास बी तितकाच आहे आपल्याला. साहजिकच आहे, कारण आपलं हां 90% कस्टमर रिपीटर आहे. रिपीटर कस्टमर जास्त. आता सकाळचे बी मी रिपीटर कस्टमरच गाय दिले जास्त. कारण काय होतं माणसाचा विश्वास बी त्यांना माहिती आहे आणि ती स्वतःच तोंडाला मान्य करतात. म्हणजे विकास त्यावेळेस आम्हाला असं बोलताना वाटतं की तू एवढ्या क्वालिटीचं काय एवढ्या कमी रेटमध्ये तू काय एखादी किंमत सांगितलं दुसऱ्या किमतीला मागत नाही, त्याच किमतीला घेऊन जातात काय. कारण ती सगळीकडे फिरल्यात, त्यांना माहिती आहे की चाललंय काय. कोण पंजाबला गेले, कोण बँगलोरला गेले, कोण लोकल ठिकाणी गेले, त्यांना माहिती आहे क्वालिटी आणि ब्रीड काय आहे. ज्यांनी हिथं काही बघितली ना त्यांनी विषय घ्यायचा नाही. आणि रिपीट गिरायक येते ह्याचा अर्थ पहिल्याचा एक्सपिरियन्स चांगला असल्याशिवाय तर परत म्हणत घेत नाही. समोर रिपीटर आहेत आपल्या, रिपीटर गिरायक जास्त आहेत. कारण काय होतं त्यांना जर आज मला सांगा धनंजय भाऊंला आज जर गाय माझी फेल असते तर ती इथं आलाच सगळं बाबा. ती 2-4 गिरायक घेऊन आले बाबा, त्यांनाही वाटतं की इथं काय भेटेल, त्यांना इथला विश्वास आहे. पण इथं गाय जर एखादी फेल लागली तर त्यांना ती गॅरंटी आहे की तो माणूस बदली करून देणार. कारण की शब्दात पलटणार माणूस आहे नाही हो, त्यांनाही माहिती. एखादा बोलला तर बोलला,
एक तर बोलताना मी विचार करून बोलीन आणि दिले तर शब्द माघारी घेणार नाही. मग त्यात माझा लाख जातात का 2 लाख जातात आपल्याला काय माहिती. आपल्या इकडे आता लोकल गाई आणि ह्या गायीत एक मेजर फरक काय की बाबा आता समजा आपल्याकडे आहे की नाही लोकल गाई चालली आता 70,000 90,000च्या दरम्यान बारामती किंवा बाजारात आता सध्या चालेल चालू नाही आहे. बाजारात तुम्ही तसं जाऊ चालू एकदा जाऊन बाजारात द्या. लोकल गाई 70-80 नाही. मी काल बी फिरलो. लाख 1.25 लाख 1.5 लाख माहिती कोण देत नाही लोकल गाई. आणि लोकल गाय जर वाढत असेल ना लोकल गाय कोणाला पाहिजे तर आपणच काय करा मला 2-4 गाय बघून द्या. आपण तिथं 90ला भेटलं तर 95ला विकून टाकू. काय विषय नाही कारण कसं आहे ना पण त्या दोन्हीत फरक काय की समजा फरक काय झालं ब्रीड कॅरेक्टरचा फरक आहे. आज कन्सल्टन्सी जी आहे प्रोडक्टिव्ह लाईफ आहे बेंगलोरच्या गायांची फार लांब आहे. 8-10 महिने सिमस आमच्या गायला 11 महिने सिमस भरलं नाही मी. आमच्या घरची गाय 11 महिने झालं 30 लिटर दूध करते. गेल्यानंतर 45 लिटर दूध केलं आणि आज 30 लिटर प्रेझेंटला दूध आहे. मग ही गायांचं जे आपली लोकल गाय टिकूच शकत नाही. दूध टिकू शकत नाही. ही ब्रीड म्हणा की त्यांचं फिडिंग काय माहित नाही. पण गाय बेंगलोरचं दूध देतात. कारण काय झालं ते आता तुम्हाला सांगा गेलं ना तर बेंगलोरला पुढे इंग्रजांच्या काळापासून त्यांच्या सिमेंटवर काम केले आहे. आता काय झालं मी हे बोलायला गेलं तर माणसा म्हणा काय बोलते पण ही सत्य परिस्थिती आहे. बेंगलोरमध्ये ब्रीड आहे फक्त त्यांना सांभाळायची टेक्निक नाही. एक नंबरची का कसल्या कालवड्या आहेत रावल्या होती का आपल्याकडे. तुम्ही जीवात रान करता राव मला सांगा घरी झाली का तयार एवढी. तुम्ही स्वतःहून विचार करा का झाली का तयार. मग आता आपण सहज ते उपलब्ध करून माणसाला यांना नाही पण पुढच्या वर्षी ह्या size म्हणजे ह्या साईजची कालवड आपल्याकडे असणार असणार. आता तुम्हाला सांगा काय दिली नाही ती नाही घरच्याचीच असणार. तरी सांगतो ना बरं ह्या क्वालिटीच्या गाय आज आपल्याला घरी तयार करायला म्हणजे 1.25 लाख 25 खर्च 31 खर्च 1.25 लाख ते 1.5 दरम्यान खर्च 31 जातो. खर्च आला तरी आणायला मला 10,000 भाडं 140. त्या शेतकऱ्यांना काय पैसे भेटतात मला किती भेटतात मी काय बरं नापा असावा ओपन दिसावा असं नापा असावा. आणि खोटं सिमेंट सांगून काय विकण्यात काय मतलब नाही. पॅडेगिरी विथ डाय असेल ना तर तुम्ही सिमेंट सांगा. ही बेस आरमाडाची गाय आणि तिथल्या डॉक्टरची गाय मेन त्याची विथ पेडिगिरी गायची आपल्याकडे सगळी. आणि ही पण गाय मर्जी खाती दिली याल हे म्हणजे 2-4 वेळा 5-6 वेळा येऊन गेले त्यांना गायच भेटली नाही गाय भेटली त्यांना गाय आवडली. गायची खरेदी माझी खरोखरची ओरिजिनल सांगतो गायवर हात ठेवून माझा कमी सांगायचा मला 3.5 लाख रुपये आपण सांगितलं तरी मी पोहून न जाता मी गाय म्हटलं असू दे किती म्हणून गाय मला एवढ्या पैशाला पाहिजे. मग कमी करून गाय मी घेतली 1.75 आणली गाय आणि माणूस हलणार म्हटले मला गायच पाहिजे काय माझी मुद्दल बी नाही मुद्दलच फक्त 1,81,000 बोल गाय देऊन टाकले का तर प्रेमा खातीर. की तो व्यापार करत असताना मी गाय देत नाही. व्यापार म्हणून गाय देत नाही मी प्रेमा खातीर काय बी देतो. कसं असं होतं की मी देतोय म्हणून काय बी नाही मला बी 2 पैसे राहिले पाहिजे. मी ज्या लेवलला करायचं कशासाठी हा होतं की काय गाय 5,000 भेटतात काय गाय 10 भेटतात काय गाय रुपये भेटत नाही. माझं मी लॉटवर व्यापार करतो मी गायांवर व्यापार करत नाही. अख्खा लॉटमध्ये पैसे कमावतो 5-50 हजार आलं लाखाला भेटतं. आता कसं होतं एखाद्या गायचा प्रॉब्लेम झाला तर ते आपल्याला बी निस्तार लागतं. आता 1-2-3 गाय बदलू मला 2-2 लाख रुपये तोटा बी होतो. 1.5 लाख रुपयाला गाय दिली समजा दूध नाही देत म्हणून माघार राहील किती रुपयाला घेणार कोण 50,000-60,000 रुपये किंमत होती त्यांची. हो, दूध नाही दिलं मी माझ्याकडे घेतो शेतकऱ्याला दर पोचून देत नाही. दूध नाही दिलं ती काय आमच्या कामाची. मग ती आमच्या का आम्हाला राहते ना. मग ती तोटा किती त्यात लाख रुपये होतो 1.25 लाख का 180 काय सांगू शकत नाही. पण तोटा हा 100% सहन करावा पण लागतो. सण करतो तोटा. आता काय साईज बघायची गायांची केवढ्या आहे एवढ्या क्वालिटीच्या गाय आपण अवेलेबल करून देतोय. माझं चुकतंय काय चुकते म्हणजे दर कमी करताय दर कमी करत नाही. म्हणजे मी शेतकऱ्यांचं मत टाकतो मी असं चालणार आहे. आत्ताही असंच आहे नंतर आज बी असंच आहे पहिला बी असं होतं. पहिल्यापासूनची आपली व्हिडिओ बघा क्वालिटी आज 57 लिटरवाली दूध दिली मी राहू गाई 52 लिटरवाली 40 लिटरवाली 44 लिटरवाली 190 180ला ह्याला क्वालिटी नाही म्हणतात. जगात क्वालिटी कसली असते नक्की मला विकत झाली. क्वालिटी म्हणजे काय फर्स्ट टाइमला 34-35 लिटर दूध देणार काय ह्याला क्वालिटी नाही आहे. क्वालिटी नक्की काय मला समजून झालं संभ्रम तयार झाला. ठीक